दाखवण्याची। तुम्ही इतक्या रात्रीला जागत आहे, रात्रीला लेक्चर होतं आपलं 10:30 वाजता। लोक आजकाल रील पाहत असतील, परंतु आपण शिकत आहोत याचा अर्थ आपण कुठे ना कुठे प्रगती करणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अँबिशन करिअर अकॅडमी या ऑनलाईन युट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला गणित परफेक्ट करायचं असेल तर बेसिक पासून आपले लेक्चर चालू झालेले आहे। शून्यापासून आपल्याला विश्व निर्माण करायचं असेल तर आपल्याला 100% तिथे आपल्याला मेहनत लागत असते। देरे हरी पलंगावरी अशा पद्धतीने होत नाही। म्हणून म्हटलं की तुम्हाला डिटेलमध्ये अभ्यास करायचा असेल आणि बेसिक टू ऍडव्हान्स संपूर्ण उदाहरणं जर शिकायची असतील तर हे लेक्चर तुमच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे। एकदम बेसिक पासून आपण लेक्चर घेणार आहोत। आज आपल्याला शून्यापासून जे शोध लागलेला होता शून्याचा त्यावेळेस पासून पाहायचा आहे। आपल्याला झिरो जरी येत असेल, गणित काहीच येत नसेल तर संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। डिटेलमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आपल्या ऍप्लिकेशन मध्ये। मग म्हटलं की हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे। मग शून्यापासून आपल्याला स्टार्ट करायचा। सर्वप्रथम मला हे सांगा की तुम्हाला सर्वांना आवाज येत आहे का? कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला सांगायचा आवाज येत आहे का? संख्या ज्ञान आजचा आपला टॉपिक आहे। खूप महत्वाचा टॉपिक आहे, अतिशय महत्वाचा टॉपिक आहे। कारण आज जे आपण टॉपिक शिकत आहोत यामध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत। चला ओके, चला व्हेरी गुड। वेलकम अश्विनी मॅडम, वेलकम सतीश सर, स्वागत आहे तुमचं। चला व्हेरी गुड, वेलकम पल्लवी मॅडम, सर्वांचं स्वागत आहे। चला लवकरात लवकर चला पहा संख्या ज्ञान। संख्या ज्ञान अगदी बेसिक पासून आपण लहानपणापासून शिकलेला टॉपिक आहे आणि डिटेलमध्ये आपल्याला याच्यावर प्रश्न विचारतात। आपण हलगर्जीपणामध्ये सोडून देतो, येत नाही आपल्याला, नंतर टाइमवर आपल्याला धोका देतात। मग कशा पद्धतीने प्रश्न विचारतात संपूर्ण आपण अभ्यास करून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये। पहा सर्वात पहिली संख्या जी आहे, पहिले काय करायचे लोक, गाईच्या स्वरूपात संख्या मोजायची म्हणजे दगड ठेवायचे। प्रत्येक वेळेस दगड ठेवणं, एक जर गाय चरायला गेली तर एक दगड साईडला ठेवायचा, परत येत असताना जितक्या गायी गेल्या त्याचे दगड वेगवेगळ्या साईडला, रोजचे असे दगड जर जमा करत बसलो तर खूप वेळ जातो। म्हणून त्यांनी काय केलं की आपण काहीतरी चिन्ह देऊ। मग चिन्ह देत असताना त्यांनी शून्याचा शोध लावला, अशा पद्धतीने वेगवेगळ्या चिन्हांचा शोध लागला। त्याच्यानंतर त्याच्या संख्या ठरल्या। मग हे झालं शून्याच्या शोधापासून, आर्यभट्टने शून्याचा शोध लावलेला आहे। मग यामध्ये आपल्याला संख्या ज्ञान म्हणजे संख्येचं ज्ञानच नसेल तर आपण गणित कोणत्या पद्धतीने शिकणार आहोत, येणारच नाही आपल्याला गणित सोडवता। मग याच्यामध्ये आपल्याला, मला असं सांगायचं आहे की तुम्हाला कोणाला माहित आहे का की परिमेय संख्या कोणती आहे, अपरिमेय संख्या कोणती आहे? मग अशा पद्धतीने जर तुम्हाला अभ्यास विचारला, मग परिमेय संख्या कशा पद्धतीने आपल्याला ओळखायची आहे हे माहितच नसेल आपल्याला, तर मग काय मतलब आहे आपल्याला शिकण्यात, आहे की नाही? म्हणून तुम्हाला म्हटलं की डिटेलमध्ये आपल्याला अभ्यास असला पाहिजे। पहिली संख्या पडते नैसर्गिक संख्या। नैसर्गात राहतो आपण, नैसर्गिक संख्या मी शॉर्टकट लिहितो, नैसर्गिक संख्या। ओके, थोडस लेक्चर लेट चालू झालं त्याच्यामुळे थोडासा उशीर होता, परंतु तुम्ही बनून आहे याचा अर्थ तुमच्या क्षमता आहे काहीतरी करून दाखवण्याची। तुम्ही इतक्या रात्रीला जागत आहे, रात्रीला लेक्चर होतं आपलं 10:30 वाजता। लोक आजकाल रील पाहत असतील, परंतु आपण शिकत आहोत याचा अर्थ आपण कुठे ना कुठे प्रगती करणार आहोत। पहा संख्या ज्ञान, संख्या ज्ञानची सुरुवात होते, कोणत्याही संख्येची सुरुवात कुठून होत असते तर 1 पासून। नैसर्गिक संख्या 1, त्यानंतर 2, त्यानंतर 3, त्यानंतर 4 अशी अनंतपर्यंत। कितीपर्यंत? अनंत। पहा नैसर्गिक संख्याची सुरुवात कुठून होते? 1 पासून होते, 2, 3, 4, 5 याप्रमाणे कुठपर्यंत तर अनंतपर्यंत। मग तुम्हाला असा प्रश्न येते की सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? तुम्हाला माहित आहे 1 आहे। कोणती आहे? 1 आहे। ऑप्शन मध्ये 0 राहते, 0 नाही करायचं। ऑप्शन मध्ये तुम्हाला 0 विचारतील, 0 आन्सर नाही। 0 कशाचा आन्सर आहे तेही सांगतो तुम्हाला डिटेलमध्ये। हे समजलं का? तुम्हाला एवढं क्लिअर करा। कारण 1 पासून सुरुवात होते, नैसर्गिक संख्या विचारली, सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती तर 1। ऑप्शन मध्ये 0 राहते, विद्यार्थी काय करतात? 0 गिरून येतात, ते उत्तर बरोबर नाही। ओके, क्लिअर आहे? मग सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती? सांगता येत नाही, अनंत आहे। कोणती संख्या सांगतात? अनंत आहे ते। ओके, क्लिअर आहे तुम्हाला? मग त्याच्यानंतर दुसरा प्रकार पडतो पूर्ण संख्या। काय? पूर्ण संख्या। पूर्ण संख्या कशा पद्धतीने ओळखायची आहे तर पहा, याची सुरुवात 0 पासून होते, 1, 2, 3, 4 या पद्धतीनं अनंतपर्यंत। किती? अनंत। क्लिअर आहे तुम्हाला? काही प्रॉब्लेम? चला व्हेरी गुड। पहा 0 पासून सुरुवात होते, 1, 2, 3, 4 असे अनंतपर्यंत। फक्त फरक काय पडला? इथं 0 वाढला, बस एवढाच फरक पडला। आणि 0 जी आहे पूर्ण संख्या। कोणती संख्या?
पूर्ण संख्या आहे. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत? समजलं? मग हे झालं पूर्ण संख्या. मग पूर्ण संख्येत शेवटची सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येईल का? तर नाही, सर्वात मोठी पूर्ण संख्या आपल्याला सांगता येणार नाही. क्लिअर आहे इथपर्यंत? काय प्रॉब्लेम? इथपर्यंत काहीच प्रॉब्लेम नसेल. ओके, समजलं असेल. मग यानंतर आपण पाहू, पूर्ण संख्या झाली, त्यानंतर आपण पाहू पूर्णांक संख्या. तिसरा आहे पूर्ण आणि पूर्णांक मध्ये फरक आहे. पूर्णांक संख्या पहा, पूर्णांक संख्या आहेत काय, हे सर्वात महत्वाचा पॉइंट आहे. पूर्णांक संख्या आहेत काय, तर पहा, लक्ष द्या, शून्य. ओके, शून्य आहे. शून्याच्या इकडं 1 2 3 4 याप्रमाणे अनंत. ओके, इकडं पहा, हे शून्य आहे. शून्याच्या इकडं -1 -2 -3 याप्रमाणे इकडं अनंत. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत? यस और नो एकदा टाईप करून द्या. तुम्हाला क्लिअर आहे का? शून्य कळालं का? सांगा मला, कळालं तुम्हाला? ते समजलं का पूर्णांक संख्या काय आहे? पूर्णांक संख्या तुम्हाला कळाली असेल तर एकदा कमेंट बॉक्स मध्ये टाका तुम्ही यस और नो. पहा, मी काय सांगितलेलं आहे आता एकदा तुम्हाला परत सांगतो. हे महत्वाचा चार्ट आहे, याच्यावर प्रश्न विचारतात. बेसिक पासून आपल्याला प्रश्न येतात, हे आपल्याला सोडवता आले पाहिजे. मग पहा, चला. ओके, जयश्री डोईफोडे मॅडम म्हणत आहे यस सर. चला, साधना मॅडम यस सर, यस सर. सुनीता मॅडम यस सर. पहा, लक्ष द्या, शून्य आहे. शून्य आहे. इकडं या संख्येसमोर कोणतं चिन्ह आहे तर ती धनसंख्या. कोणती संख्या? धनसंख्या. धनसंख्येच्या समोर प्लसचं चिन्ह राहते, परंतु आपण प्लसचं चिन्ह देत नसतो. ओके, इकडे जे आहे हे ऋण संख्या. ऋण संख्येचं चिन्ह द्यावंच लागते, हे समजून घ्या. ऋण असेल तर ऋण चिन्ह द्यावंच लागते. संपूर्ण गणितात मी हे सांगा लागलो, संपूर्ण गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, भूमिती असेल, प्रत्येक गोष्टीत सांगा लागलो की धनचिन्ह देत नसतात. ओके, जनरली देतच नसतात. आणि ऋण चिन्ह जे आहे, ऋण असेल तर ते आपल्याला कळायला पाहिजे की ती ऋण संख्या आहे. ओके, धनसंख्येसमोर कोणतं चिन्ह नसते. मग पहा, शून्य, धनसंख्या आणि ऋण संख्या याच्या संपूर्ण गटाला पूर्णांक संख्या म्हणतात. काय? शून्य, धनसंख्या व ऋण संख्या याच्या संपूर्ण गटाला, म्हणजे ती अनंतपर्यंत असेल. इकडं अनंतपर्यंत, इकडं अनंतपर्यंत, नो गॅरंटी कुठपर्यंत आहे ते. ओके, याला काय म्हणतो आपण? पूर्णांक संख्या. इथपर्यंत क्लिअर असेल तुम्हाला आता? म्हणजे याच्या संपूर्ण संख्याला काय म्हणतो आपण? पूर्णांक संख्या. ओके, मग तुम्हाला असे प्रश्न येतात पूर्णांक संख्येवर. मग मला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर पाहिजे. मला हे सांगा, सर्वात लहान धनपूर्णांक संख्या कोणती? सर्वात लहान धनपूर्णांक संख्या कोणती? त्याच्यानंतर सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती? अशा पद्धतीचे दोन प्रश्न विचारले. सर्वात लहान धनपूर्णांक संख्या कोणती? चला, व्हेरी गुड, आन्सर आलेले आहे. आणि सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती? चला, व्हेरी गुड, प्रदीप आगलावे सरांचा आन्सर आलेला आहे. चला, व्हेरी गुड, क्लिअर आहे. पहा, हे एक जे आहे सर्वात लहान धनपूर्णांक संख्या कोणती आहे? धनपूर्णांक. शून्य नाही, हा शून्य धनही नाही आणि ऋणही नाही. क्लिअर आहे? शून्य ही धनही नाही आणि ऋण आहे, ती न्यूट्रल आहे, सांगता येत नाही. व्हेरी गुड, चला घ्या. पहा, लक्ष द्या, कोण म्हणत आहे सांगता येत नाही? मी काय प्रश्न विचारला? पहिला प्रश्न विचारला, सर्वात लहान धनसंख्या कोणती? तर ती 1 आहे. दुसरा प्रश्न विचारला की सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती? सर्वात मोठी ऋण संख्या सांगता येत नाही म्हणत आहे. पहा, लक्ष द्या, सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या -1 आहे. जेवढी, काय म्हटलं मी? सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या, ही संख्या जेवढी लहान राहील, मायनस संख्या जेवढी लहान राहील ती तेवढी मोठी असते. म्हणजे आता जर तुम्हाला याच्यात कंपॅरिझन करायचं असेल, ऋण 10 आणि ऋण 1 मध्ये कंपॅरिझन करायचं आहे, तुम्ही लहानपणापासून शिकले मगरीचं तोंड फाडायचं. कशा पद्धतीने फाडायचं? कोणती संख्या मोठी आहे? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. चला सांगा मग, कोणती मोठी आहे? मी तुम्हाला याच्यात कंपॅरिझन करायला सांगितलेलं आहे. चला सांगा, कोणती मोठी आहे? या -10 की -1? चला, क्लिअर करा पटापट, सांगा. चला, व्हेरी गुड, आन्सर आलेला आहे -1 मोठी आहे. ओके, -1 का आहे? मोठी आहे. कारण जेवढी मायनस ऋण संख्या असते ती काय राहत असते? मोठी राहत असते. अश्विनी मॅडम, जरासं तुम्हाला
समजत नाही का काय सांगत आहे मी प्रश्न? 2-2, 3-3 आन्सर देऊ नका. धनही सांगत आहे, ऋणही सांगत आहे. कोणत्या प्रश्नाला काय सांगत आहे हे सांगा मला. ओके, क्लिअर आहे? काय म्हटलं मी? परत एकदा सांगतो. शून्य, धनसंख्या आणि ऋणसंख्या याच्या संपूर्ण संख्याला पूर्णांक संख्या म्हणतात. एवढं क्लिअर आहे? मग सर्वात लहान धनपूर्णांक संख्या 1 आहे. सर्वात मोठी धनपूर्णांक संख्या सांगता येत नाही. क्लिअर आहे? मग जर असं म्हटलं मी सर्वात मोठी ऋणपूर्णांक संख्या कोणती आहे, तर ती -1 आहे. सर्वात लहान सांगता येत नाही. क्लिअर आहे इथपर्यंत? आता एवढं समजलं असेल, आपण समोर जाऊया. पूर्णांक संख्या समजली असेल, त्याच्यानंतर येते समसंख्या. समोरचं काय? समसंख्या. समसंख्या म्हणजे काय? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 हे अंक येतात. पहा, शॉर्टकट मध्ये सांगत आहे, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक येतात त्याला काय म्हणतो आपण? समसंख्या. म्हणजेच ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक आले त्याला प्रत्येक संख्येला 2 ने भाग जातो. क्लिअर आहे? समजलं? जसे की उदाहरणार्थ मी असं म्हटलं, 150 ला आपल्याला 2 ने भागायचं आहे. बरोबर आहे? भाग जाईल का? यस, भाग जाईल. रिझन काय त्याच्यामध्ये? पहा की हे समसंख्या आहे आणि समसंख्या असल्यास इथं आपण 2 ने जर भागलं तर भाग जातो. 0, 1, 2, 3, 4 जे बी असेल, 0, 2, 4, 6, 8 हे जर एकक स्थानी असेल, हे एकक स्थान आहे, तर त्या संपूर्ण संख्येला 2 ने भाग जातो. 2 1 2, 2 7 14, उरला 1, 2 5 10, पूर्णांकात उत्तर आलेलं आहे म्हणजे 75. समजलं इथपर्यंत? काही प्रॉब्लेम? चला, हे समसंख्या कळाली असेल तुम्हाला. समसंख्या कोणती आहे? तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक येतात त्याला काय म्हणतो आपण? समसंख्या म्हणत असतो. चला, ऑलरेडी क्लिअर आहे तुम्हाला. त्यानंतर समोर पाहू आपण विषम संख्या. विषम संख्या महत्वाचे प्रश्न आहेत. हे पहा, याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारतात, सर्वात लहान 2 अंकी समसंख्या कोणती? तुम्ही सांगा बरं कोणती आहे सर्वात लहान 2 अंकी समसंख्या कोणती? ऑप्शन आहे 12, ऑप्शन आहे 14, ऑप्शन आहे 16, ऑप्शन आहे 10. सांगा सर्वात लहान 2 अंकी समसंख्या कोणती? प्रदीप अगलावे सरांचा आन्सर आला 12. चला, हनुमान सरांचा आला 12. प्रीती मॅडम 10 10. प्रदीप अगलावे सर जाग्यावर होते की नाही? चला, सुनील राठोड सर म्हणजेच अश्विनी मॅडम. चला, काय म्हटलेलं आहे मी? प्रश्न काय विचारलेला आहे? तुमचे उत्तर काय येत आहे? केअरफुली. म्हणून म्हटलं की हे जे धडा आहे सोपा वाढायला आपल्याला पहिलाच धडा आहे, सोडून देतो, अभ्यास करत नाही, मग राहिलं. असा प्रश्न आला तर काय करता? चुकवलं की नाही तुम्ही किती जणांना? मग कशा पद्धतीनं? मी काय प्रश्न विचारला? सर्वात लहान 2 अंकी समसंख्या कोणती? मी तुम्हाला सांगितलं होतं 0 1 0 जे आलं ते 0, 2, 4, 6, 8 हे सर्व समसंख्या असतात. मला हे सांगा, 10 ही सर्वात लहान नाही का? आहे ना, एकक स्थानी आलं. चला, व्हेरी गुड. आता कळालं तुम्हाला सर्वांना? क्लिअर आहे सर्वांना? मग तुम्हाला याचा इफेक्ट कुठं पडणार आहे माहिती आहे का? याचा इफेक्ट आपल्याला बुद्धिमत्तेत पडणार आहे. याचा इफेक्ट आपल्याला समोर आता काही धडे शिकणार आपण, त्याच्यामध्ये समसंख्या, विषम संख्यांची बेरीज कोणती, समसंख्यांची बेरीज कोणती, पहिल्या विषम संख्यांची सरासरी कोणती, पहिल्या समसंख्यांची सरासरी कोणती, इथून इथपर्यंतच्या समसंख्यांची सरासरी किंमती, काहीही प्रश्न विचारू शकतात. सम आणि विषम तुम्हाला एकदा कळणं महत्वाचं आहे. क्लिअर आहे? सोपं वाटते, परंतु कसं आहे, कन्फ्युजन मध्ये करतात नंतर. त्याच्यानंतर विषम संख्या, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9 हे अंक येतात. ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9 हे अंक येतात त्याला काय म्हणतो आपण? तर त्याला विषम संख्या असं म्हणतो. क्लिअर आहे इथपर्यंत? काही प्रॉब्लेम? मी काय म्हटलं, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9 हे अंक येतात ते संपूर्ण संख्या कशा असतात? विषम संख्या असतात. क्लिअर आहे? काही प्रॉब्लेम नसला. आता जर मी एखादा प्रश्न विचारला, ओके, एक प्रश्न असा विचारला की याच्यामध्ये मला हे सांगा, सर्वात लहान 3 अंकी विषम संख्या कोणती? सर्वात लहान 3 अंकी विषम संख्या कोणती? 103, 105,
107, 101. चला सांगा कोणती येईल? सर्वात लहान 3 अंकी विषम संख्या कोणती? ऑप्शन तुम्हाला इथं दिलेले आहेत. चला व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता कळालं तुम्हाला काय सांगायचं होतं. चला व्हेरी गुड. मला वाटलं सांगता 103 है की नाही. चला आता समजलं तुम्हाला काय आहे ती. 103 बरोबर आहे. क्लिअर आहे. मग याच्यामध्ये आपल्याला ओळखता आला पाहिजे समसंख्या कोणती, विषम संख्या कोणती. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. आपण कोणते कोणते पाहिली? पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, त्यानंतर नैसर्गिक संख्या. आता काय पाहिलेली आहे? समसंख्या आणि विषम संख्या. आता समोर जाऊया आपण. मूळ संख्या ऑलरेडी लिहिलेला आहे. याच्यासाठी की आपला वेळ नाही झाला पाहिजे, कारण आपण पहिलेच ऑलरेडी लेक्चर लेट घेतलेला आहे. ओके, क्लिअर आहे. म्हणून मूळ संख्या तर ऑलरेडीच मी लिहून ठेवली, कारण मूळ संख्या बी खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्या व्याख्यासहित मी लिहून ठेवलेलं आहे. मूळ संख्या, मूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला 1 ने व त्याच संख्येने भाग जातो. ज्या संख्येला 1 ने व त्याच संख्येने भाग जातो त्याला काय म्हणतो आपण? मूळ संख्या म्हणतो. डिटेलमध्ये अभ्यास जर करायचा असेल तर समजून घ्या मी काय म्हटलेलं आहे. ज्या संख्येला 1 ने व त्याच संख्येने भाग जातो त्याला काय म्हणतो आपण? मूळ संख्या म्हणतो. जसं की आता जर मला म्हणायचं आहे की 17ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो? इथं पहा, लक्ष द्या, त्याच्या खाली लक्ष द्या. किती आहे? 17ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो? 1 ने. 1 ने तर सर्व संख्येलाच भाग जातो. टोटल संख्येला 1 ने भाग जातो. 1 ने तर जातो, सोडून द्या, 1चा विचार करू नका. मग डायरेक्टली त्याच संख्येने भाग गेला पाहिजे. म्हणजे मग याला पहा, चेक करा. 2 जाते का नाही, 3 जाते का नाही, 4 जाते का नाही, 5 जाते का नाही, 6 जाते का नाही, कोणत्या संख्येने भाग जात नाही. मग डायरेक्टली येते 17. 17नेच भाग जातो. म्हणून ही 17 काय आहे? मूळ संख्या आहे. इथं असेलच 17. पहा इथं लक्ष द्या, 17 ही मूळ संख्या आहे. जर मी असं म्हटलं 21 ही मूळ संख्या आहे का? यस ऑर नो सांगा. पटापट कमेंट बॉक्स मध्ये सांगा, 21 ही मूळ संख्या आहे का? यस ऑर नो मध्ये उत्तर द्या. यस किंवा नो टाईप करा. 21 ही मूळ संख्या आहे का? चला व्हेरी गुड दीपाली मॅडम. चला व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. सर्वांचे आन्सर बरोबर आहे. 21 काय आहे? 21ला पहा कोणत्या कोणत्या संख्येने भाग जाते. 1 ने तर जाते, 1चा विचार करायचा नाही. त्याच्यानंतर 3 ने जाते, त्याच्यानंतर 7 ने जाते आणि डायरेक्ट 21 ने जाते. म्हणजे 4 संख्येने भाग चालला. म्हणजेच संयुक्त संख्या म्हणजे काय? 2 पेक्षा अधिक संख्येने भाग जाणाऱ्या संख्येला आपण संयुक्त संख्या म्हणतो. काय? 2 पेक्षा अधिक संख्येने भाग जाणाऱ्या संख्येला आपण संयुक्त संख्या म्हणत असतो. ही संयुक्त संख्या आहे. ही कोणती संख्या आहे? संयुक्त संख्या. 17 काय आहे? मूळ संख्या. मग 1 ते 100 पर्यंत काय? 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती? अशा पद्धतीचा प्रश्न आला तर तुम्हाला सोडवता आला पाहिजे. 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या किती आणि कोणत्या? अशा पद्धतीचा प्रश्न आला तरी तुम्ही तिथे चुकले नाही पाहिजे, म्हणून मी ऑलरेडी लिहून ठेवलेला आहे. पहा 1 ते 10 पर्यंत पहा 2, 3, 5 आणि 7. जर तुम्ही 7ला भागतो म्हटलं तर 1 ने आणि 7 नेच भाग जातो. ओके, चला व्हेरी गुड. आन्सर आलेला आहे 25. व्हेरी गुड, व्हेरी गुड. 25 संख्या आहे. पहा 1 ते 10 पर्यंत 2, 3, 5, 7. तुम्हाला असाही प्रश्न विचारू शकतात, 1 ते 10 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती? काहीही प्रश्न विचारू शकतात. आयोग आहे ते काहीही विचारू शकतात. तुम्हाला समजला पाहिजे. त्यानंतर 11, 13, 17 आणि 19 हे 1 ते 20 पर्यंतच्या संख्या आहेत. पहिल्या 4, दुसऱ्या 4 म्हणजेच 1 ते 20 पर्यंत सॉरी किती? 11 ते 20 पर्यंतच्या कोणत्या आहे? तर हे 4 संख्या आहेत. 11, 13, 17, 19. मग तुम्हाला असाही प्रश्न विचारू शकते, 1 ते 20 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती? किंवा मग असाही प्रश्न विचारू शकते की 10 ते 20 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती? काहीही प्रश्न विचारू शकतात. असाही प्रश्न विचारू शकतात की 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्या आणि 11 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्यांचा फरक किती? काहीही प्रश्न विचारू शकते, कसाही प्रश्न विचारू शकते. म्हणून आपण क्लिअरली राहायचं आहे. त्याच्यानंतर 30 पर्यंतच्या संख्या कोणत्या आहेत? 23 आणि 29. त्याच्यानंतर 30 ते 40च्या दरम्यान 31 आणि 37 आहे. त्याच्यानंतर 40 ते 50 पर्यंतच्या 41, 43 आणि 47 आहे. 50 ते 60 पर्यंत 53 आणि 59 आहे. त्यानंतर 60 ते 70 पर्यंत 61 आणि 67 आहे. त्याच्यानंतर 70 ते 80 पर्यंत 71, 73, 79 आहे. त्यानंतर 80 ते 90 पर्यंत किती आहे? 83 आणि 89. आणि सर्वात शेवटी 100 पर्यंत म्हणजे 90 ते 100 पर्यंत एकच संख्या आहे, ती आहे 97. एवढं तुम्हाला क्लिअर असेल.
अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला काहीही विचारू शकतात, तुम्हाला समजलं पाहिजे. मग हे संख्या टोटल आहे 1 ते 100 पर्यंत 25. किती आहेत? 25. मग त्यामध्ये एक जी आहे एक ही समही नाही आणि मूळही नाही. ओके, समजलं? संयुक्तही नाही आणि मूळही नाही. सॉरी, काय 1 पर्यंत एक जी संख्या आहे ही संयुक्तही नाही आणि मूळही नाही, म्हणून एकला पकडत नाही. मग संयुक्त संख्या आहेत कोणत्या तेही आपल्याला पाहायचं आहे. इथपर्यंत क्लिअर असेल तुम्हाला? इथपर्यंत क्लिअर असेल तर एकदा यस टाईप करून द्या पटापट. यस टाईप करा, यस और नो. क्लिअर? चला, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. सर्वांना समजलेलं आहे. समोर जाऊया. आता याच्या जोड्या विचारतात. मूळ संख्येच्या जोड्या, मूळ संख्या आणि त्याच्या काय जोड्या तुम्हाला विचारतात. मूळ संख्येच्या जोड्या. मग मूळ संख्येच्या जोड्या 1 ते 100 पर्यंत. 1 ते 100 पर्यंत किती आहेत? टोटल 8 आहेत. किती आहेत? 8 जोड्या आहेत. काहीही प्रश्न विचारू शकतात तुम्हाला. असा प्रश्न वारंवार पहिल्यांदा पहिले पाहिला असेल, पोलीस भरती याने दिली असेल की 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांच्या जोड्या किती जोड्या आहेत? तर 8 जोड्या आहेत. व्हेरी गुड. आणि कोणकोणत्या आहेत? चला, ज्यांना माहिती आहे त्यांनी टाईप करा कोणकोणत्या आहेत. मग पहा, जोड्या म्हणजे काय? जोड्या म्हणजे काय तर ज्या दोन मूळ संख्येतील फरक 2चा असेल किंवा मग त्याच्यामध्ये एक संख्या मिसिंग असेल त्याला काय म्हणतो आपण? मूळ संख्येतील जोड्या. जसं की पहा, 3 आणि 5, 5 आणि 7. क्लिअर आहे? याच्यातला फरक कितीचा आहे? 2चा आहे. 5 मधून 3 गेले 2 राहिले, 7 मधून 5 गेले 2 राहिले. किंवा मग याच्यामध्ये एक संख्या मिसिंग असेल, म्हणजे जसं की 3 आणि 5 मध्ये कोणती संख्या मिसिंग आहे? 4 मिसिंग आहे. 7 आणि 5 मध्ये कोणती संख्या मिसिंग आहे? 6 आहे. चला, व्हेरी गुड. 11 आणि 13. व्हेरी गुड. 11 आणि 13 क्लिअर आहे. चला, अजून 17 आणि 19. व्हेरी गुड. 17 आणि 19 हे किती झाल्या? 4 झाल्या. अजून चला सांगा. व्हेरी गुड. 17, 19, 59, 61. त्यापर्यंत त्याच्या पहिले कोणते आहे मग अजून? 29, 31. 29, 31. आणि 31. चला, व्हेरी गुड. त्यानंतर कोणती यायला पाहिजेत? 41, 43. हा, सांगा अजून. 41, 43. चला, व्हेरी गुड. 61, 63. 61, 63. 71, 73. चला, व्हेरी गुड. किती झाल्या पहा, चेक करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. हे एवढ्या टोटल जोड्या आहेत 1 ते 8 पर्यंतच्या. क्लिअर आहे? इथपर्यंत समजलं? इथपर्यंत चला, व्हेरी गुड. सर्वांचे आन्सर आलेले आहेत. व्हेरी गुड. आरती मॅडम, साधना मॅडम, क्लिअर आहे? ओके, काही प्रॉब्लेम? चला, काही प्रॉब्लेम नसेल. आता तुम्हाला हे कळालं असेल काय आहे मूळ संख्येच्या जोड्या. मूळ संख्या तुम्हाला कळाल्या कशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारतात. मग ज्याच्यामध्ये एक संख्या मिसिंग असेल, जसं की 61 आणि 63 मध्ये 60 मिसिंग, सॉरी 61 आणि 63 नाही, सॉरी 59 आणि 61. इथं काय पाहिजे? 59 आणि 61 पाहिजे. 61, 63 लिहिलं मी. क्लिअर आहे इथपर्यंत? 59 आणि 61. याच्यामध्ये कोणती संख्या मिसिंग आहे? तर याच्यामध्ये 60 ही संख्या मिसिंग आहे. चला, व्हेरी गुड. क्लिअर आहे? चला, म्हणजेच दोन मूळ संख्यातील फरक कितीचा असेल? 2चा असेल किंवा मग त्याच्यामध्ये एखादी संख्या मिसिंग असेल त्याला काय म्हणतो आपण? मूळ संख्या म्हणतो. क्लिअर आहे? काही प्रॉब्लेम? चला, त्यानंतर आता आपण पाहणार आहोत संयुक्त संख्या. संयुक्त संख्या. चला, संयुक्त संख्या काय आहे? ज्या संख्येला 2 पेक्षा अधिक संख्येने भाग जातो. ज्या संख्येला 2 पेक्षा अधिक संख्येने भाग जातो. 2 पेक्षा जास्त संख्येने भाग जातो. जास्त संख्येने भाग जातो त्याला काय म्हणतो आपण? तर त्याला आपण म्हणतो संयुक्त संख्या. संयुक्त संख्या म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं होतं. याच्या पूर्वी आपण एक उदाहरण पाहिलं होतं 21 घेऊन, आहे की नाही? जर तुम्हाला असा प्रश्न आला
21, 37, 43 आणि 59 यामध्ये संयुक्त संख्या कोणती? तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे कोणती आहे संयुक्त संख्या. कोणती आहे संयुक्त संख्या? म्हणजे 2 पेक्षा अधिक संख्येने भाग जाणारे. चला दीपाली जमदाडे मॅडमचा आन्सर आलाय, प्रीती मॅडमचा आन्सर आलेला आहे. चला आरती मॅडम सॉरी, आपापले नाव चेंज करून घ्या बरं. जे जेंट्सचे नाव ठेवलेले आहे, काही लेडीजचे नाव ठेवलेले आहे, मग ते डायरेक्टली जेंट्सला लेडीज म्हणतो, लेडीजला जेंट्स म्हणतो, असं नाही झालं पाहिजे. पहिले सांगा लागलो आपले नाव चेंज करून टाकायचे ऍप्लिकेशन मधून. क्लिअर आहे? काय प्रॉब्लेम? 21, 37, 43 आणि 59 यापैकी 21 ही संयुक्त संख्या आहे, कारण 21 ला आपण आता याच्यापूर्वी पाहिलेला आहे. ओके, जर मी 121 केली तर सांगा आता कोणती आहे? 121 जाते, 11ने भाग जातो त्याला, बरोबर आहे. समजलं की नाही? 11नेही भाग जातो, 1नेही भाग जातो आणि 121 ने भाग जातो. ओके, क्लिअर आहे? चला 21 ने भाग पहा, चेक करा. 1ने जातो, 7ने जातो, 3ने जातो आणि 21 ने भाग जातो. म्हणजे ही संयुक्त संख्या. अशाच पद्धतीचे प्रश्न येतात. क्लिअर आहे तुम्हाला? जसं की मी म्हटलं 135, 135, 101, 109 किंवा मग 119 नाही. चला ठीक आहे, 119 घ्या आणि 144. यामध्ये मूळ संख्या कोणती आहे सांगा. चला यामध्ये मूळ संख्या कोणती आहे? 135, 119, 144 आणि 101. यामध्ये मूळ संख्या विचारलेली आहे मी, संयुक्त नाही विचारली. संयुक्त तुम्हाला कळाली असेल, मूळ संख्या विचारलेली आहे. मूळ संख्या विचारलेली आहे. चला सांगा यामध्ये मूळ संख्या कोणती? चला चला, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. समजलं याचा अर्थ तुम्हाला? समजलं? चला सुनीता मॅडम, जयश्री मॅडम, समजलं? ओके, म्हणजे 101 काय आहे? मूळ संख्या आहे, ज्याला 1ने आणि त्या संख्येने भाग जातो. इथं चेक करायचं आपल्याला. 5 आली एकक स्थानी, एकक स्थानी 5 आली तर त्याला 1ने जातो, 5ने जातो, 135 ने जातो. याला 17ने जातो, 17 7 119 आहे की नाही. मग 1ने चालला, 17ने चालला, 119 ने चालला. ती संयुक्त संख्या. 144 जी आहे याला 12ने भाग जातो, 4ने भाग जातो, 2ने भाग जातो, आहे की नाही. मग 135 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. चला हे कळालं असेल. समोर जाऊया. समोर काय आहे पहा. तर याच्यामध्ये तुम्हाला विचारतात जोडमूळ संख्या कोणत्या? जोडमूळ संख्या, जोडमूळ संख्या कोणत्या? ओके, आता हे महत्वाचं आहे, जोडमूळ संख्या कोणत्या. मग तुम्हाला समजलं पाहिजे हे मूळ संख्येच्या जोड्या नाही आहेत, हे समजून घ्या. हे मूळ संख्येच्या जोड्या आहेत का? नाही, जोडमूळ संख्या आहेत. हे थोडंसं चेंज आहे टॉपिक. मग हे आपल्याला इथं कन्फ्युजन नाही झालं पाहिजे म्हणून सांगत आहे. पहा, ज्या 2 संख्यामध्ये एकच सामायिक विभाजक असेल, ज्या 2 संख्यामध्ये एक सामायिक विभाजक असेल, किंवा मग ज्या 2 संख्येत कोणताही सामायिक विभाजक नसेल, सामायिक विभाजक नसेल तर त्याला जोडमूळ संख्या म्हणतात. जोडमूळ संख्या असे म्हणतात. संख्या म्हणतात. काही प्रॉब्लेम असेल तर विचारू शकता. काहीही प्रॉब्लेम आला तर विचारू शकता. मी सगळं डिटेल क्लिअर करून देणार तुमचं. फक्त एकदा क्लिअर करून घ्या. काही प्रॉब्लेम येत आहे का? काही प्रॉब्लेम नाही ना. चला, जोडमूळ संख्या मी तुम्हाला सांगतो आता कशा पद्धतीने राहते. डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे ना तुम्हाला, तर पहा. आता जर तुम्हाला असं ऑप्शन दिलं मी, जसं की आता मी म्हटलं 15 आणि
17 ही जोडमूळ संख्येची जोडी आहे का? ही जोडमूळ संख्येची जोडी आहे का? किंवा मग अशा पद्धतीने दिलं 63 आणि 72 ही जोडमूळ संख्येची जोडी आहे का? सांगायचं आहे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये जोडमूळ संख्येची जोडी कोणती याच्यापैकी. कळालं का तुम्हाला? जोडमूळ संख्या सामायिक विभाजक म्हणजे काय तेही सांगतो तुम्हाला. ज्यांना कळालं असेल त्याने सांगा कोणती या दोन पैकी. हे पहा हे जोड्या आहेत, या दोन जोड्यापैकी कोणती जोडमूळ संख्येची जोडी आहे सांगा कमेंट बॉक्समध्ये. अजून एक ऑप्शन देतो मी तुम्हाला. क्लिअर आहे? हे दोनच ऑप्शन आहेत तुम्हाला. समजलं? 15 आणि 17 म्हणत आहे कोणी, कोणी 63 आणि 72 म्हणत आहे. चला ओके, क्लिअर करून देतो, क्लिअर करून देतो. चेक करा, पहा, लक्ष द्या. इथं 15ला चेक करायचं कितीने भाग जातो? 1 ने जातो, त्याच्यानंतर 3 ने जातो, त्यानंतर 15ला अजून कोणत्या संख्येने भाग जातो? पहा 15चा चेक करायचा आपल्याला. 15ला चेक करा, 1 ने भाग चालला, 3 ने चालला, 5 ने चालला आणि 15 ने चालला. या 4 संख्येला 15 ने भाग गेला. 17चा चेक करा, 17ला कोणत्या कोणत्या संख्येने चालला? 1 ने चालला आणि डायरेक्टली 17 ने भाग चालला. म्हणजे याच्यामध्ये काहीतरी कॉमन आहे का? नाही. एक सोडून द्या, एकचा विचार करायचा नाही. एकला सगळ्या संख्येने भाग जाईल. एक सोडून कोणती संख्या आहे का? 3, 5 आणि 7. इथं 17. म्हणजे याचा अर्थ पहा, लक्ष द्या, एकही सामायिक विभाजक नाही. 15 आणि 17, 15 आणि 17 मध्ये एकही सामायिक विभाजक नाही, तर ती जोडमूळ संख्येची जोडी झाली. कशी झाली? जोडमूळ संख्येची जोडी. आता लक्ष द्या इकडं, मी काय म्हणत आहे, आता 63 आणि 72 चेक करू आपण, तुम्हाला समजून जाईल, आता क्लिअरच होऊन जाईल. पहा, जसं की 63ला भाग कोणत्या कोणत्या संख्येने चालला, इथं मी दुसऱ्या पेनीने लिहितो म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजेल. 63ला पहा, 1 ने जातो, 3 ने जातो, 9 ने जातो, 7 ने जातो आणि 63 ने जातो. 9, 7, 63, 21 त्रिक 63, 21 नेही जातो. क्लिअर आहे? क्लिअर आहे? म्हणजे 63ला भाग जाणारे एवढ्या संख्या. इकडे 72ला चेक करा, 1 ने जातो, 2 ने जातो कारण एकक स्थानी 2 आहे, 3 ने जातो, याची बेरीज केली 7 आणि 2 9, 3 नेही जातो, 18 ने जातो, 18 चौक 72, 4 नेही जातो, 18 ने गेला, 18 चौक 72 म्हणजे 4 नेही जाईल. त्याच्यानंतर 24 त्रिक 72, 24 ने जाईल, 36 दोन्ही 72, 36 ने जाईल. त्यानंतर कोणत्या संख्येने भाग चालला अजून? 72 एक 72. चला, याच्यामध्ये मला एक सांगा, कॉमन संख्या कोणकोणत्या आहेत चेक करा. आता मी तुम्हाला समजून सांगून देतो डिटेलमध्ये. आता कळालं का कशा कशा पद्धतीने भागायचं आहे ते कळालं असेल. पहा, लक्ष द्या, याच्यामध्ये 3 कॉमन आहे, 3 कॉमन आहे. स्टॉप करून टाका. हे कोणती आहे? संयुक्त संख्या आहे का? नाही. सॉरी, जोडमूळ संख्या आहे का? नाही. दोन्ही संयुक्त संख्या आहे. हे दोन्ही काय आहे? संयुक्त संख्या. कळालं तुम्हाला इथपर्यंत? काही प्रॉब्लेम आहे का? याच्यामध्ये एकही सामायिक विभाजक नाही. याच्यामध्ये दिसायला लागला का सामायिक विभाजक? एक सोडून द्या, एकचा विचार करायचा नाही आहे. इथं 3, 5 आणि 15 आहे, इथं 17 आहे. भाग जाणार का? क्लिअर आहे तुम्हाला? ही जोडमूळ संख्येची जोडी. हे काय? जोडमूळ संख्येची जोडी आणि हे संयुक्त संख्या. ओके, क्लिअर आहे? क्लिअर आहे? काही प्रॉब्लेम? काही प्रॉब्लेम असेल तर विचारू शकतो. क्लिअर झालं का? क्लिअर झालं असेल, नाही तर मग एखादं उदाहरण अजून पाहू. यस ऑर नो टाईप करा. क्लिअर झालं का? क्लिअर झालं तर समोर जाऊ. आणखी 2-3 संख्या राहिलेल्या आहेत, ते शिकायचे आपल्याला. फक्त 10 मिनिटात हे संपून जाईल. पटापट सांगा, कमेंट बॉक्स सांगा, कमेंट बॉक्स मध्ये टाका पटापट. 10 मिनिटाचं लेक्चर राहिलेलं आहे. आज आपण 3 लेक्चर घेतलेले आहे. चला, क्लिअर आहे, क्लिअर आहे म्हणत आहे. चला, व्हेरी गुड. चला, मग मला चेक करून सांगा याच्यामध्ये आता जोडी कोणती आहे. ओके, 35 आणि जर मी असं म्हटलं 32. ओके, किंवा मग इकडे घेतलं 13 आणि 26. कोणती जोडमूळ संख्येची जोडी आहे सांगा? जोडमूळ संख्यांची जोडी कोणती? जोडमूळ संख्यांची जोडी कोणती? 35 आणि 32, 13 आणि 31. असे 4 ऑप्शन राहतात, मी 2च देत आहे.
मी 2च देत आहे, दोन्ही पण नाही म्हणत आहे. चला व्हेरी गुड हनुमान तडसे सर, दोन्ही पण नाही म्हणत आहे. पटापट सांगा, फक्त 10 मिनिटाचं लेक्चर राहिलेलं आहे, पटकन सांगा. चला चेक करा पटापट आणि सांगा. ओके मी सांगू, चला लक्ष द्या. इकडं 1 ने जातो, 5 ने जातो, 7 ने जातो आणि 35 ने जातो. ओके 35 ला, इकडे 32 ला कोणत्या कोणत्या संख्येने जातो, मग 32 ला जातो 1 ने, 2 ने, त्याच्यानंतर डायरेक्ट 16 ने जातो आहे ना, 16 ने, 4 ने जातो, 8 ने जातो. ते 16 बरोबर लिहू द्या. ओके 16, 8. चला एवढ्या संख्येने भाग जातो. मला एक सांगा, याच्यात कोणतं कॉमन दिसा लागलं का? इथं 1 सोडून द्यायचं आहे, म्हणजे 5, 7 आणि 35 याच्यामध्ये काही दिसा लागलं का? नाही कॉमन, म्हणजे याचा अर्थ ही जोडी आहे. ठीक आहे, जोडी आहे. चला व्हेरी गुड. याच्यामध्ये पहा, चेक करा. 13ला 1 ने जातो, 2 ने जातो, सॉरी 13ला 1 ने जातो, 13 ने जातो, 1 आणि 13 ने. मग लक्ष द्या, याला कोणत्या कोणत्या संख्येने जातो? 1 ने जातो, 13 ने जातो, 2 ने जातो आणि 26 ने जातो. मग याच्यात 13 कॉमन आहे ना, इथं दोन्हीकडे 13 कॉमन आहे. याचा अर्थ काय झाला ते, तर ही जी झाली संयुक्त संख्येची जोडी झाली, ही जोडमूळ संख्येची जोडी झाली. आता पाहू आपण परिमेय संख्या. परिमेय संख्या, परिमेय संख्या म्हणजे काय? क्लिअर आहे ऑलरेडी, सगळ्यांना क्लिअर असेल. परिमेय संख्या म्हणजे काय? ज्या संख्येचे पूर्णतः रूपांतर केले जाऊ शकते, ज्या संख्येचे पूर्णतः रूपांतर केले जाऊ शकते, म्हणजेच त्याला एक तर पूर्ण भाग जाईल किंवा मग भाग कशा पद्धतीने जाईल. लक्ष द्या, पूर्णतः रूपांतर एवढ्यावरून समजलं पाहिजे तुम्हाला. पूर्णतः रूपांतर, पूर्णतः रूपांतर म्हणजे काय समजून घ्या. जसं की त्याला भाग पूर्ण जाईल, भाग भाग, ओके त्याला पूर्ण भाग जाईल. भाग कशा पद्धतीनं, तर लक्ष द्या, किंवा मग त्याचं वर्गमूळ निघेल. काय निघेल? वर्गमूळ. मग ती पूर्णांक काय राहील? परिमेय संख्या. त्याला एक तर चांगल्या पद्धतीनं भाग जाईल किंवा मग त्याचं वर्गमूळ निघेल. ते काय राहील? लक्ष द्या, ती राहील परिमेय संख्या. पूर्णतः रूपांतर होईल. याचा अर्थ मग भाग कशा पद्धतीनं, याच्यातही कन्फ्युजन असेल तुमचं. भाग कशा पद्धतीनं? एक तर पूर्ण भाग, काय पूर्ण भाग गेला पाहिजे, पूर्ण भाग, किंवा किंवा काय, जसं की याच्या बाद पॉइंटच्या बाद 2, 3, 3 याची रिपिटेशन असू शकते किंवा मग काही असू शकते. एक तर रिपिटेशन असेल किंवा मग अशा पद्धतीने 1.25, 2.5 अशा पद्धतीनं रिपिटेशन असू शकते. काही असू शकते, एक तर लयाची रिपिटेशन असेल किंवा मग एकच संख्या रिपीट होईल. मग हे काय झालं? परिमेय संख्या. भाग देत असताना असं चेक करायचं, संख्येचं रिपिटेशन होत आहे का, संख्या म्हणजे 2 संख्यांचं रिपिटेशन होत आहे का, किंवा मग अशा पद्धतीनं 1.123, सॉरी 1 मिनिट, 1.123, 123 या पद्धतीने जरी आलं तर ती पूर्ण परिमेय संख्या. कोणती आहे? परिमेय संख्या. जसं की आता मी जर असं म्हटलं 0/5 ही परिमेय आहे का? 0/5 परिमेय आहे का? चला सांगा पटापट कमेंट बॉक्समध्ये. कमेंट बॉक्समध्ये पटापट आन्सर आला पाहिजे. 0/5 परिमेय आहे का? त्यानंतर मला हे सांगा परिमेय आहे का? ओके. अपरिमेय म्हणजे काय? त्याला पूर्णतः भाग जाऊ शकत नाही, त्याचं वर्गमूळ निघू शकत नाही आणि त्याचं उत्तर जे आहे असं रिपिटेशन मध्ये येणार नाही, अलगच उत्तर येईल काही बी. क्लिअर आहे? चला हे सांगा. चला हो म्हणत आहे. चला हे रिपीट आहे, पा लक्ष द्या. कुठेही संख्या दिली असेल, 0 वर दिलेला आहे, 0 अंशात दिलेला असेल आणि छेदात कोणतीही संख्या असेल तर ती डोळे मिटून लिहायची, ती परिमेय संख्या आहे. ती काय आहे? परिमेय संख्या. 0 जरी दिलं तरी ती परिमेय संख्या आहे, हे लक्षात घ्या. कारण कोणत्याही संख्येच्या छेदात काही नसलं तर काय राहते? 1 राहते. निव्वळ 0 जरी दिलं तरी ती परिमेय संख्या आहे. निव्वळ 5 जरी दिलं तरी ती परिमेय संख्या आहे.
याचा अर्थ काय, तर याच्या छेदात काही नाही तर 1 राहते. क्लिअर आहे सर्वांना? क्लिअर आहे का? चला, जर मी असं म्हटलं 15/3 परिमेय आहे का, चेक करा. चेक करा आणि पटकन सांगा. पहा, यस, 3 × 3 3 × 5 = 15. याचं उत्तर जे भाग जे आहे पूर्णांकात येत आहे. कशात येत आहे? पूर्णांकात येत आहे. म्हणून ते काय आहे? ती आहे परिमेय संख्या. आता जर मी असं म्हटलं, पहा लक्ष द्या, जर मी असं म्हटलं 20/6 परिमेय संख्या आहे का, चेक करा. चेक करायचा तुम्हाला 20/6 आणि मला सांगा परिमेय संख्या आहे का. 20/6 परिमेय संख्या आहे का. एक त्या संख्येचं रिपिटेशन आलं पाहिजे, किंवा मग पूर्ण भाग गेला पाहिजे, किंवा मग त्याची लयबद्धता बनली पाहिजे. चला सांगा पटापट, 20/6 परिमेय संख्या आहे का. चला, हो म्हणत आहे, हो म्हणत आहे, हो म्हणत आहे. चला, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. पाहू आपण काय होते. 6 भाग जाते. 6 × 6 6 × 18 उरले किती? 2 उरलेत. पॉइंट दिला, 0 वळवला. 6 × 18 उरले किती? 2. 0 दिला. 6 × 18 म्हणजे याचा अर्थ संख्यांचं रिपिटेशन यायला लागला. रिपिटेशन आला म्हणजे ती परिमेय संख्या. काय? परिमेय संख्या. व्हेरी गुड. आता लक्ष द्या, वर्गसंख्येच्या स्वरूपात कशा पद्धतीने. जर मी असं म्हटलं 144 परिमेय संख्या आहे का, तर यस, परिमेय संख्या. या संख्येचा वर्गमूळ निघते पूर्णांकात 12. ही परिमेय संख्या आहे. क्लिअर आहे? ही परिमेय संख्या आहे. जर असं म्हटलं मी 125 परिमेय संख्या आहे का, चला चेक करून सांगा पटकन. वर्गमुळात 125 परिमेय संख्या आहे का. कमेंट बॉक्स मध्ये तुमचे आन्सर आले पाहिजे. आणि स्वतःवर विश्वास ठेवा. कधीही स्वतःवर विश्वास असला पाहिजे. कोणत्याही संकटातून आपण हेरीच बाहेर निघतो. चला, नाही म्हणत आहे. व्हेरी गुड. पहा, आता तुम्हाला क्लिअर झालं असेल की ही परिमेय संख्या नाही, कारण ही घनसंख्या आहे. घनसंख्या आहे म्हणजे ही परिमेय संख्या असेल का? नाही. परिमेय संख्या तुम्हाला समजली, आपोआप तुम्हाला अपरिमेय संख्या समजून जाते. ओके, क्लिअर आहे? एवढं क्लिअर आहे का सर्वांना? क्लिअर आहे. मग अपरिमेय संख्या म्हणजे काय? ज्याचं पूर्णतः रूपांतर केल्या जाऊ शकत नाही. पूर्ण भाग नाही निघत, किंवा मग पूर्ण वर्गमूळ नाही निघत, किंवा मग अशा पद्धतीचे रिपिटेशन सुद्धा राहत नाही. मग त्याला काय म्हणतो आपण? त्याला आपण म्हणत असतो पूर्णांक, अपरिमेय संख्या. समोर पाहू आपण. जसं की आता चेक करा, अपरिमेय तुम्हाला कळाली असेल. आता मला हे सांगा, 36/7 परिमेय आहे की अपरिमेय आहे? सांगा. 36/7 परिमेय आहे की अपरिमेय आहे? पटापट सांगायचं. 36/7 क्लिअर आहे? अपरिमेय. व्हेरी गुड दीपाली मॅडम, व्हेरी गुड. पहा, चला, अपरिमेय. आता तुम्हाला पूर्ण डाऊट क्लिअर झाले असतील. संख्या ज्ञानवरचे टोटल डाऊट तुम्हाला क्लिअर झाले असतील. उद्याला आपण थोड्या नेक्स्ट लेवलची उदाहरणं पाहणार आहोत गणिताचे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कशाही पद्धतीचा प्रश्न आला तुम्ही सहज त्याला उत्तर काढता आलं पाहिजे. मग डिटेलमध्ये आपण संख्या ज्ञान जे आहे एका दिवसात संपत नाही, हे समजून घ्या. संख्या ज्ञानला बराचसा वेळ लागणार आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, थोडासा पेशन्स ठेवा. तुमच्या गणिताचा प्रत्येक पॉइंट मी इथं क्लिअर करणार आहे. म्हणून म्हणतो की जर तुम्हाला आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला अशा पद्धतीचं गणित शिकायचं असेल, अशा पद्धतीची इंग्रजी शिकायची असेल, कोणता विषय शिकायचा असेल, स्पर्धा परीक्षा जर करायची असेल, तर सरळ सरळ त्यांना सांगायचं आहे की अँबिशन करिअर अकॅडमी तुमचे सगळे डाऊट क्लिअर करून देतील. कारण इथं आपण संपूर्ण विद्यार्थ्याला गॅरंटी देतो, कारण आपण स्वतःवर विश्वास ठेवत असतो. समजलं? पहा, लक्ष द्या. 7 न भागा, 7 × 7 7 × 5 35 उरला किती? 35 गेले तर 1 उरला. ओके, मग आता इथं पॉइंट दिला, 0 वळवा. 7 × 1 7 उरले किती? 3. आता डबल 0 वाढवायचा. 7 × 28 उरले 2. 7 2 14. परत चेक करा, उरले 6. इथं 0 वाढवा. 7 7 8 56. म्हणजे अशा संख्या काही वेगवेगळी यायला लागली आहे की नाही. त्याचा भागाकार जे आहे वेगवेगळ्या टाईपचा आलेला, वेगवेगळ्या टाईपचा भागाकार आला, म्हणून ही अपरिमेय संख्या आहे. कळालं का? एका सेकंदात उत्तर येते, लयबद्ध होत नाही, म्हणून अपरिमेय आहे. चला, व्हेरी गुड.
सर्वांना आजचं लेक्चर कळालं असेल. फक्त आपण संख्याबद्दलचं ज्ञान घेतलेलं आहे. ओके, आज आपण फक्त संख्याचं ज्ञान घेतलेलं आहे. उद्यापासून बेसिक लेक्चर आपले संपूर्ण चालू होतील. गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी जे बी असेल त्याचे टोटल डाऊट क्लिअर करू. त्याच्यानंतर x ही समसंख्या आहे, त्यापुढे येणारी विषम संख्या कोणती, x ही विषम संख्या आहे, त्यापुढे येणारी समसंख्या कोणती, त्यानंतर येणारी विषम संख्या 5वी 6वी 7वी कोणतीही असो, काही असो, आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर काढता आलं पाहिजे. हेच आपला उद्देश आहे. तुमचा रिझल्ट निवडा पाहिजे, हे माझा उद्देश आहे. समजून घ्या की अशा पद्धतीने आपल्याला शिकायचं आहे. म्हणून म्हटलं की तुमच्या मित्रमैत्रिणीला सांगा की अँबिशन करिअर अकॅडमी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं अभ्यास किंवा नॉलेज प्रोव्हाइड करते आणि चांगले कंटेंट तुम्हाला प्रोव्हाइड करते. ओके, जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण समोरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद.